उन्हाळा सुरू झालाय. झाडांवर काजू फणस लगडलेले दिसतायत. भात शेतीचे काही कोपरे ताज्या ताज्या उन्हाळी भाज्यांनी हिरवेगार झालेत. घराघरात काजू फणसाचे वेगवेगळे पदार्थ बनवणं सुरू आहे. ही उन्हाळ्याची मौज अनुभवायला मी सावंतवाडी जवळील एका गावात गेले होते. हे गाव आहे मळगाव. उन्हाळ्याच्या सकाळी मी गावातून फिरणं अजिबात चुकवत नाही. सगळा भवताल सूर्याच्या कोवळ्या सोनेरी उन्हात न्हाऊन निघत असतो. गावातलं मैदान तर सोनसळी गवतानं सोनेरी झालं होतं. पिंपळाला बघा कशी छान गुलाबी पालवी आलीये. हे सगळं बघत कधी या पिंपळाच्या पाराजवळ पोहोचले कळलंच नाही. तर सकाळी मी फिरत फिरत या अतिशय सुंदर जागे येऊन पोचले. तर ही सुंदर जागा तयार झाली आहे पिंपळाच्या झाडापासून. तर मागे माझ्या पिंपळाचे झाड आहे आणि त्याचा पारसुद्धा आहे आणि त्या पारावरती हनुमंताची आणि मूर्ती आहे आणि काही पादुका आहेत. तर अतिशय प्रसन्न वातावरण असतं इथे आणि पक्षी तर भरपूर असतात. त्यांचा किलबिलाट असा ऐकत राहावा असंच वाटतं. तर खूप छान वातावरण असतं इथलं. आणि इकडे ना फणसाचं खूप मोठं झाड आहे आणि त्याची मुळंसुद्धा अशी पसरलेली आहेत. आणि कसं म्हणायचं की एक असं छान प्रसन्न वातावरणाचं बेटच तयार झालं इथे असं वाटतं. खूपच सुंदर आहे ही जागा. मळगावमधीलच नरेंद्र सृष्टीमध्ये मी राहिले होते. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी हे ठिकाण आहे. मी राहिली आहे नरेंद्र सृष्टीमध्ये. तिकडे माझी रूम आहे झाडांच्या अशी सावलीमध्ये विसावलेली. सगळ्या सोयी असलेल्या AC रूम्स इथे आहेत. इथे फ्रेश पाण्याचा पूल आहे. चारी बाजूने भरपूर झाडी आणि त्यातून फिरायला वाट आहेत. लहान मुलंही खूप रमतात इथं. इथल्या एका झाडावर पक्ष्यांची शाळाच भरली होती. यातील आगाऊ पक्षी होता हा ट्रीपाय, टकाचूर. फांदीवर बसलेल्या या मलबार स्टार्लिंग पांढऱ्या डोक्याच्या मैनांना उडवून लावत होता. बारबेट शिकारी तसा मग्न झाला होता. हळद्याची पिवळी कांती उन्हात चमकत होती. पक्ष्यांच्या या लीला या झाडावरती सुरू होत्या. मागच्या वेळी मी पावसाळ्यात इथं आले होते खास धबधब्यासाठी. आता उन्हाळ्यात धबधबा कोरडा आहे, पण इथल्या काजूच्या बागा मात्र काजूंनी अशा डवरलेल्यात. तर इकडे ही काजूची बाग सुद्धा आहे आणि आता सीझन चालू आहे त्यामुळे काजू लागलेलेही दिसत आहेत. आणि तिकडे नूतन काकू काजू काढतायत. ही काजूचा सीझन साधारण मार्चमध्ये सुरू होतो. मार्चमध्ये साधारण काजू लागायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर 15 दिवसात आपल्याला काजू पूर्ण बोंडू तयार झालेला मिळतो. सुरुवातीला अशा काजूच्या हिरव्या बिया लागायला सुरुवात होते. त्यानंतर वरचा भाग तयार होत जाऊन त्याचा असा बोंडू तयार होतो. हा बोंडू एकदम रसरशीत असतो. त्याचेही पदार्थ गावात करतात. तर या काजूच्या झाडावरती बसायची व्यवस्थित सोय आहे. म्हणजे असं व्यवस्थित बसताही येतं आणि असं हातही ठेवता येतो. अशी बांधी गेली आहे इकडे. उन्हाळ्यात मौज असते ती अशी रसभरीत रानफळं, सीझनल फळं खाण्याची. आणि गावात घराघरात याच फळांचे चिक्कार पदार्थ करणं सुरू असतं. हे काजूचे बोंडू काढून आणलेत आणि याचा आता आम्ही सरबत करणार आहोत. मी मगाशी म्हटलं होतं
त्याप्रमाणे काजूचा बोंडू किती रसरशीत आहे पहा. त्याचंच सरबत काकू करणार होत्या. कट करून झाल्यानंतर एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात बोंडू घालायचे आणि चांगले उकळून घ्यायचे. जर ते लाल असतील तर थोडासा कलर त्याचा चेंज होतो, पिवळा असेल तर थोडासा लाईट होतो. हे काजूचे बोंडू आता उकडून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता की मगाशी असे लाल भडक रंग होता बोंडूंचा, तो आता असा थोडासा पिवळसर झालाय. थोडेसे गार झाले की मग त्याचं ते स्मॅश करायला घेणार आहोत. मॅश केल्या केल्या केवढा रस तयार झाला बघितलं. हा रस थंड झाल्यावर त्यात मीठ साखर घातलं. आणि असा काजूच्या बोंडूचा सरबतासाठीचा रस तयार झाला. हा रस फ्रीजमध्ये ठेवल्यावर 3 महिने टिकतो असं काकूंनी सांगितलं. 1 भाग रस आणि 3 भाग पाणी घालून तयार झालं काजूच्या बोंडूचं सरबत. तर हा आहे बोंडू आणि हे त्याचं थंडगार सरबत. मी आता पिऊन बघते. मी सुद्धा पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे हे बोंडूचं सरबत. बघूया कसं लागतंय. काजूचा गंध तर येतोय सरबतामधून. खूपच मस्त लागतंय. म्हणजे मी थोडंसं असं काहीतरी म्हणजे काजूच्या गंधामुळे असं इमॅजिन केलं की काहीतरी थोडीशी वेगळी टेस्ट असेल, पण टेस्ट खूपच मस्त आहे. असं छान वाटतंय. हा, सुरेख. याच बोंडूपासून अजून एक चटकदार पदार्थ त्यांनी करून दाखवला. हे काजूच्या बोंडूपासून करमट म्हणतात ह्याला. ह्याचे मी बारीक बारीक तुकडे करणार आहे आणि हा तुकड्यांना मी मीठ आणि मसाला लावणार आहे आणि त्याला बोंडू करमट असं म्हणतात. करमट. हां, करमट. आणि हे आहे काजूच्या बोंडूचं करमट. तर हा इथे स्थानिक लोक करून खातात हा प्रकार काजूच्या बोंडूचा. तर आपल्याला कसं आंब्याच्या म्हणजे कैरीला आपण तिखट मीठ लावून खातो, तसंच इथे बोंडूला हे तिखट मीठ लावून खातात. तर मी टेस्ट करते. मजा आहे बाबा. म्हणजे मला उन्हाळा सीझन आवडण्यामागचं कारण हे आहे की असं मस्त रानमेव्याचा आस्वाद घेता येतो. मौज असते. मी आता काजूच्या बोंडूंची म्हणजे मौज करते आहे. खूपच टेस्टी आहे. आंबट, गोड आणि चटकदार अशी टेस्ट आहे याची. मस्त लागतं आहे. आम्हाला कसं फक्त आंब्याला चटणी मीठ लावून खायचं माहिती. हा वेगळा प्रकार आहे. इकडे गावात शक्यतो हा प्रकार खूप खातात. अच्छा. घरोघरी बेकरी आयटम नसतात ना, मग हे याच्यावर हे करतात. 2 महिने काजूच्या सीझनमध्ये हे खायचं. अच्छा. मज्जा आहे. हे म्हणजे लहान पोरांसोबत बसून खायची मजा वेगळी आहे अशा गोष्टींची. तुमचं उन्हाळ्याचं प्लॅन हेच असेल ना, बोंडू काढायचे. कैरी. हां. सकाळचा नाश्ताही असा रंगीबेरंगी आहे. तर घावणे चटणी आहे, सोबत वालीच्या शेंगा आहेत आणि हे जाम आहेत आणि सोबत काजूचं सरबतही आहे थंडगार असं. तर आता उन्हाळ्यात चहाची जागा अर्थात सरबत घेतं, तर काजूचं सरबत आता आहे. कोकणातलं माझं आवडतं फळ असं कोणी विचारलं ना, तर आंब्यानंतर जामच येतात. मला जाम खूप आवडतात. जाम आवडतात. घावणे चटणी मस्तच होती. या वालीच्या शेंगा जवळच्याच शेतातून आल्या होत्या.
ते शेत मी बघायला गेले. नूतन काकूंनी त्यांच्या घराच्या दारातच अशी भाज्यांची शेती केली आहे. उन्हाळ्यातही घराचा परिसर असा हिरवागार दिसत होता. मी आता नूतन काकूंच्या घरी आली आहे आणि त्यांच्या परसात इतक्या सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत त्यांनी. त्यांचं परसच असं छान असं हिरवंगार दिसतंय. नाही, पावसाळा संपला की आम्ही हे उन्हाळी भाज्या करायला चालू होतो. अच्छा, म्हणजे या सगळ्या उन्हाळी भाज्या. उन्हाळी भाज्या आहेत. हो, लाल भाजी आहे, मुळा भाजी आहे, म्हणजे चवळीच्या पाल्यापासून सुद्धा भाजी करता येते. हो, ते पण करतात. आणि वाल आहे. आणि याच त्या वालीच्या शेंगा. ही आहे वालीची शेंग आणि ही अशी सुद्धा खायला मज्जा येते. काकूनी भुईमुग लावला होता तोही काढून दाखवला. लाल चवळीही दाखवली. आपली जी नेहमीची असते ती पांढरी पांढरी. हा, ती तिकडे आहे पांढरी. लाल चवळी ही आता हिरवी आहे, नंतर ती लाल होणार, त्याच्यानंतर काय पण होणार. हो. अरे बापरे, जास्त हे असेल ना, हो, न्यूट्रिशियस असेल. किती साऱ्या भाज्या आहेत माहिती आहे, छोट्या मोठ्या बऱ्याच भाज्या आहेत. आता माझ्यासमोर जी बुटकी दिसतीये ना, तर ती आहे गवारी. तर गवारीला इथे एक खूप युनिक नाव आहे, चिटकी म्हणतात गवारीला इथे. तर इथे लागलेली दिसतीये गवारी. तर इथे गोठाही आहे त्यांचा आणि त्यामध्ये एक अतिशय गोंडस असं वासरू आहे. तर हे ते वासरू आहे, ही त्याची आई आहे आणि पाठीमागे अजून एक गाय आहे. ही आहे पिंकी. ही पिंकीची आई राणी आणि मागे आहे ती लक्ष्मी. किती गोड आहे ती. इथं शेतात वेळ घालवून मी परत आले. दुपारचं जेवण असं झकास आहे. रानमेव्याचे पदार्थ पानात आहेत. कोयरीची भाजी आहे, फणसाच्या कोयरीची. कैरीची कढी आहे. आपल्याला तांदळाची पातोळी माहिती आहे, पण इथे काकडीची पातोळी केली आहे. सोबत काजूचा मोहला आहे, कैरीची चटणी आहे, कैरीचं लोणचं सुद्धा आहे. तर असा हा झकास असा दुपारचा मेन्यू आहे आणि सोलकढी सुद्धा आहे. हा अजून एक वेगळा पदार्थ. या पदार्थाला गावात म्हणतात काजूचा मोहलो. मगाशी आम्ही हे ओले काजूही काढले होते. सगळ्यात आधी त्यावरचं जाडसर आवरण सुरीनं वेगळं केलं आणि आतला ओला काजूगर काढून तो उकडायला ठेवला. उकडल्यावर त्यावरची साल वेगळी केली. नंतर भांड्यात गूळ खोबरं एकत्र केलं आणि त्यात उकडून घेतलेले ओले काजू घातले. वेलची पूड भुरभुरली, थोडंसं पाणी घातलं आणि तयार झाला काजूचा वेगळा गोड पदार्थ. आता मी हा काजूचा मोहलो ट्राय करून बघते. खूपच चविष्ट आहे, खूपच भारी आहे. नुकताच जो काजू असतो ना, म्हणजे ओल्या काजूची जी चव असते ना, ती आहे यामध्ये आणि खूपच सुंदर आहे. काजूचा म्हणजे हा गोडसर पदार्थ असा मी पहिल्यांदाच चाखलाय आणि तो कमाल आहे चवीला. वा. काजू, गूळ, खोबरं इतकंच जिन्नस असलेला हा पदार्थ चवीला खूपच सुरेख होता. आणि हा दुसरा पदार्थ. तांदळाच्या पातोळ्या खूप वेळा खाल्ल्यात, पण या आहेत काकडीच्या पातोळ्या. काकडी खिसून ती शिजवून घेतली. तुपात तांदूळ परतून तांदळाचा रवा काढतात ना, तो जाड रवा त्यात घातला होता. हे मिश्रण एकत्र करून वाफ काढली आणि नंतर हे मिश्रण पाणी लावून छान मळून घेतलं. या पातोळ्या करायला हळदीची सुकलेली पानं वापरली. हळद काढली की ही पानं इथे स्टोअर करून ठेवतात. या पानावर मग काकडीचं मिश्रण पसरलं.
त्यावर गूळ खोबऱ्याचं सारण घातलं आणि दुमडून पातोळ्या वाफवायला ठेवल्या. या पातोळीला ना इथे अजून एक नाव आहे, पानातला खाऊ म्हणतात त्याला. सुरेख. त्याच्या आतमध्ये जे खोबऱ्याचं सारण असतं तेच आहे, पण वरती जे आवरण आहे तर ते काकडी आणि तांदळाच्या रव्याचं आहे आणि त्यामुळे फ्लेवर असे छान येतात आणि टेक्स्चरही छान जाणवते त्याचं. गोडीला अगदी बॅलन्स्ड अशी ही पातोळी आहे. हळदीची पानं जरी सुकलेली असली तरी त्यांचा गंध आणि स्वाद पातोळीत पुरेपूर उतरला होता. रानमेव्याची पुरेपूर मजा या थाळीत आहे. आणि हो, रानमेव्याची ही थाळी उन्हाळ्यातली सुट्ट्यांची आठवण करून देणारीच होती. पूलमधलं हे पाणी पूर्णपणे नॅचरल आहे, विहिरीचं आहे. कुठलंही क्लोरीन किंवा केमिकल वगैरे यात घातलेलं नाही आहे, त्यामुळे मस्त पाण्यामध्ये डुंबता येतंय आणि हे पाणी नंतर झाडांना घातलं जातं. इथे जो आर्टिफिशियल धबधबा आहे ना, तर तिथे मोर पाणी प्यायला येतात. काल एक आला होता, तो मी बघितला. या गावातल्याच चिल्लापिल्ल्यांकडून कळलं की तिकडं डोंगरात एक छान जागा आहे. आम्ही ट्रेक करत तिकडं जायचं ठरवलं. अथर्व पण आम्हाला जॉईन झाला. झाडाझुडपातून पातेऱ्यातून चालत आम्ही निघालो. पोरांसोबत आल्यावरती अशी मज्जा करायला मिळते. तर त्यांनी करवंदाचं पान तोडलं आणि त्याची पिप्पाडी केली आणि ते मला वाजवून दाखवतात. आणि चाफरा म्हणता ना रे तुम्ही? चाफरा. तर करवंदाला चाफरा म्हणतात इथे. अरे वा वा वा. आता आली आहेत करवंद, खरं कच्ची आहेत. पुढे जाऊ तसं जाळ्या वाढत गेल्या. बापरे, वाट सोपी आहे पण मधी जाळी आहे खूप, त्यामुळे सावकाश घ्यावं लागतं. आमचे कपडे जाळ्यांमध्ये अडकत होते, काटेही टोचत होते. पण शेवटी आम्ही त्या सुंदर जागी पोहोचलोच. पोरा आलीत पुढे सरसर, मी अडकले तिथं. या टेकडीवर 3 काळे कुळकुळीत मोठाले दगड आहेत. गावातले लोक या जागेला 3 गुंडे म्हणतात असं पोरांनी सांगितलं. तर आम्ही आता 3 दगडाच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून ते 3 दगड अगदी स्पष्ट दिसतात. तर मोठे मोठे असे दगड आहेत
आणि इथे थांबलं ना की म्हणजे पूर्ण म्हणजे मळगाव दिसतं. अशी नारळाची छान छान झाडं दिसतात. आता थोडंसं सूर्य खाली येईल, मग आम्ही इथे सूर्यास्त बघूनच मग निघू. तर इकडे 2 दगड आहेत आणि त्या बाजूने सुद्धा जाता येतं. हा दगड कसा प्लेन आहे ना, त्यामुळे छान बसता येतं इथे. इथं बसलं की लांबवरचे डोंगर आणि गावही दिसतं. मी तिथल्या दगडावर जाऊन बसले. पोरं कोणती तरी फुलं उधळताना दिसली मला. ही होती उक्षीची फुलं. इथं या फुलांना शिमग्याची फुलं म्हणतात. शिमग्यावेळी ती वापरली जातात. असं घोडा बनवतात. माडाची ती हे आहे ना, तशी कोवळी अशी हिरवीगार, त्याला असं बनवतात आणि हे लावतात आणि असे उडवतात, नाचतात. असे बसतात. नंतर तिथे बसून आम्ही छान गप्पा मारल्या. पोरांनी तर तिथल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला होता. तरी जागा पण खूप छान आहे आणि बसायला आहे मुळात. तर इथे बघून मस्त आता मी सूर्यास्त बघतीये आणि छान आहे. म्हणजे एकटं जर तुम्ही आलात ना इथे तरी असा छान वेळ घालवता येईल. सूर्य खाली खाली जाऊ लागला तसं वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालं होतं. तुम्हाला ही मौज करायची असेल तर या सीझनमध्येही नरेंद्र सृष्टीला नक्की भेट द्या. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.